नमस्कार प्रेक्षक हो, सह्याद्री वाहिनीच्या आरोग्य संपदा या कार्यक्रमामध्ये मी डॉक्टर प्रतिभा माने तुमचे मनापासून स्वागत करते। प्रेक्षक हो, बाळंतपण ही प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यातली एक आनंदी आणि सुखद घटना असते। बाळंतपणानंतर सगळ्यात महत्त्वाचे आणि प्रमुख कार्य जे केले जाते ते म्हणजे मातेद्वारा बाळाला दिले जाणारे स्तनपान। प्रसूतीनंतर काही तासांमध्येच स्तन निर्मिती म्हणजे दूध यायला सुरुवात होते। मातेचे हे दूध बाळासाठी अत्यंत आवश्यक आणि अमृतासमान कार्य करते। प्रेक्षक हो, मातेच्या दुधामध्ये प्रोटीन्स, फॅट्स यासारखे अनेक जीवनावश्यक जे पोषण मूल्य असतात ती भरपूर प्रमाणामध्ये असतात आणि त्याद्वारेच बालकाचे म्हणजे शिशुचे पोषण केले जाते। पहिले 6 महिने हे केवळ मातेचे दूध हाच शिशुचा आहार असतो आणि त्याद्वारेच त्याची वाढ होत असते। परंतु समाजामध्ये आजही स्तनपानाबद्दल अनेक गैरसमजुती किंवा प्रचलित असलेल्या रूढी आहेत आणि त्याच्यामुळे स्तनपानावरती त्याचा परिणाम होतो। समाजामध्ये स्तनपानाबद्दल जनजागृती निर्माण करणे, त्याचप्रमाणे स्तन्याचे महत्त्व लोकांपर्यंत पोहोचवून देणे हे खूप महत्त्वाचे असते आणि त्यामुळेच 1 ऑगस्ट ते 7 ऑगस्ट हा आठवडा जागतिक स्तनपान सप्ताह म्हणून सर्वत्र साजरा केला जातो आणि म्हणूनच आज आपण बोलणार आहोत जागतिक स्तनपान सप्ताह 1 ते 7 ऑगस्ट। प्रेक्षक हो, आजचा आपला विषय जाणून घेऊया। आजचा आपला विषय आहे जागतिक स्तनपान सप्ताह 1 ऑगस्ट ते 7 ऑगस्ट आणि या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत सुप्रसिद्ध स्त्रीरोग तज्ञ। आज आपल्याकडे 2 पाहुणे आलेले आहेत, डॉक्टर कामाक्षी भाटे मॅम आणि डॉक्टर मृदुला सोलंकी मॅम। नमस्कार मॅम। सह्याद्री वाहिनीच्या वतीने आरोग्य संपदा या कार्यक्रमामध्ये मी तुमच्या दोघींचेही मनापासून स्वागत करते। प्रेक्षक हो, सरांचे मॅमचे या अगोदरही बरेचसे कार्यक्रम झालेले आहेत, तरी सुद्धा मी मॅमची तुम्हाला ओळख करून देते। डॉक्टर मृदुला सोलंकी मॅम। डॉक्टर मृदुला जोरावर सोलंकी यांचे वैद्यकीय व वैद्यकीय पदव्युत्तर शिक्षण हे सेंट जीएस मेडिकल कॉलेज मुंबई येथून झाले आहे। जन औषध वैद्यकशास्त्रात मॅमनी पदव्युत्तर शिक्षण घेतलेले आहे। मॅमना 25 वर्षांहून अधिक अध्यापन आणि प्रशिक्षणाचा अनुभव आहे। राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय जर्नलमध्ये त्यांचे अनेक शोधनिबंध प्रकाशित झालेले आहेत। 1999 पासून चाइल्ड टू चाइल्ड कार्यक्रम यासाठी तसेच लहान मुलांसाठी, किशोरवयीन मुलींसाठी आरोग्य शिक्षण कार्यक्रम, जागतिक स्तनपान सप्ताह कार्यक्रम यांसारख्या अनेक उपक्रमांसाठी मॅम आपण रिसोर्स पर्सन म्हणून कार्यरत आहात। 2014 पासून भारत सरकारच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या नॅकोच्या एकात्मिक वर्तणुकीय व जैविक देखरेख प्रकल्पासाठी राज्य देखरेख प्रकल्पाच्या मॅम सदस्य राहिलेल्या आहेत। तुरुंग आणि महिला पुनर्वसन केंद्रातील महिला कैद्यांसाठी IEC उपक्रमांसाठी मॅम आपण रिसोर्स पर्सन म्हणून कार्यरत आहात। मॅम आपण मुंबई स्तनपान प्रोत्साहन समितीच्या अध्यक्षा म्हणूनही काम पाहिलेलं आहे। प्रेक्षक हो, यानंतर मी तुम्हाला कामाक्षी भाटे मॅमची ओळख करून देते। मॅम आपण KM हॉस्पिटल मुंबई येथे प्रोफेसर या पदावर कार्यरत आहात व कम्युनिटी मेडिसिन या क्षेत्रातील एकूण 32 वर्षाचा मॅमला अनुभव आहे। ब्रेस्ट फीडिंग प्रमोशन या क्षेत्रातील एकूण 19 वर्षाचा मॅमकडे अनुभव आहे। मुंबई ब्रेस्ट फीडिंग प्रमोशन कमिटी म्हणजेच MBPCच्या मॅम एक्स ऑफिसर तसेच मेंबर राहिलेल्या आहेत। तसेच ब्रेस्ट फीडिंग प्रमोशन नेटवर्क ऑफ इंडिया महाराष्ट्राच्या मॅम मेंबर आहेत। तुमच्या दोघींचंही पुन्हा एकदा स्वागत आहे आरोग्य संपदा या कार्यक्रमामध्ये। प्रेक्षक हो, आजचा विषय तुम्हाला कळालेलाच आहे। आजचा आपला विषय आहे जागतिक स्तनपान सप्ताह। मृदुला मॅम, मला तुम्हाला पहिला प्रश्न विचारायचा आहे की जागतिक स्तनपान सप्ताह एवढे मोठे 7 दिवस आपण याच्यासाठी दिलेले आहेत, तर हा जो सप्ताह आहे हा कशासाठी साजरा केला जातो आणि कधी साजरा केला जातो? नमस्कार। सर्वप्रथम मी सह्याद्री चॅनलचे आभार मानते की आज जागतिक स्तनपान सप्ताह निमित्त तुम्ही मला बोलायला आमंत्रित केलं, त्याच्याबद्दल मी खूप आभारी आहे। आता स्तनपान म्हटल्यावर काही बायकांना काही सांगायची अशी गरज नाही आहे की बाबा स्तनपान करा, हे नैसर्गिक आहे, त्यांची अनुभूती आहे, नैसर्गिक अनुभूती आहे का स्तनपान आपल्याला बाळ झाल्यावर त्याला स्तनपान करायचंच आहे। तर आता हा जागतिक सप्ताह स्तनपान सप्ताह का साजरा करावा? तर असं आहे की संस्थेमध्ये डिलिव्हरीचं प्रमाण आता वाढलंय। पूर्वी घरी असायची डिलिव्हरीज व्हायच्या, आता संस्थांमध्ये होणाऱ्या डिलिव्हरीज
वाढले आहेत ऑलमोस्ट 90%. 90% इन्स्टिट्यूशनल डिलिव्हरीज होतात. तरीही पहिल्या तासात जे स्तनपान सुरू करायला हवं बाळाला ते पाठीमागे राहिलेलं आहे. ऑलमोस्ट 43% बायका नुसत्या पहिल्या तासात स्तनपान करतात. तर काय अडचणी होतात त्याच्यासाठी वाबा जे वर्ल्ड अलायन्स फॉर ब्रेस्ट फीडिंग ॲक्शन नी दर वर्षात 1 ते 7 ऑगस्ट मध्ये जागतिक स्तनपान सप्ताह नेमलेला आहे आणि तो 1 ते 7 ऑगस्ट मध्ये साजरा केला जातो आणि त्याच्यावर दरवर्षी एक विषय घेतला जातो. 1992 पासून 1992 पासून हे जागतिक स्तनपान सप्ताह सुरू झाले. साजरीकरण सुरू झालं आणि दरवर्षी एक म्हणजे थीम घेतली जाते किंवा विषय घेतला जातो. आणि ह्या वर्षीचा जो थीम आहे तो आहे इन इंग्लिश प्रायोरिटाइज ब्रेस्ट फीडिंग, क्रिएट सस्टेनेबल सपोर्ट सिस्टम्स. मराठीत अनुवाद केला तर आपल्याला स्तनपानाला प्राधान्य द्यायचं आहे आणि त्याच्यासाठी सस्टेनेबल म्हणजे टिकाऊ म्हणजे जे जास्त वेळ चालणारे असे आधार प्रणाली तयार करायची आहे त्याच्यासाठी. तर ह्या वर्षीचा हा विषय आहे आणि आपण पुढे ऐकूया की स्तनपानाचे काय फायदे आहेत. त्याच्यासाठी बायकांना स्तनपान करणं किती आवश्यक आहे आणि सक्सेसफुल म्हणजे ते बाळाला बरोबर स्तनपान मिळायला पाहिजे. त्याच्यासाठी किती अडचणी येतात बायकांना त्याच्यावर आपल्याला तोड काढून त्यांना सांगायला लागेल. तरच आपण एकदम यशस्वीरित्या बाळाला स्तनपान मिळेल आणि त्यांची जी त्यांचं आरोग्य आहे ते मेंटेन राहील. त्याच्यासाठी आपण हा सप्ताह साजरा करतो. आणि आपल्याला ब्रेस्ट फीडिंगचं काय करायचं आहे, संरक्षण प्रोटेक्शन करायचं आहे, त्याचं प्रोत्साहन करायचं आहे म्हणजे प्रमोशन करायचं आहे आणि समर्थन करायचं आहे, सपोर्ट करायचं आहे. बरोबर. कामाक्षी मॅम, माझा पुढचा प्रश्न तुम्हाला आहे की नवजात बाळाला हे फक्त मातेचेच दूध दिले जाते, त्याच्या व्यतिरिक्त कुठलंही दूध हे नवजात बाळाला आपण ॲडवाइस करत नाही किंवा सल्ला दिला जात नाही, तर हे असं का आहे? तो प्रश्न फार महत्त्वाचा आहे की बाबा मातेचंच दूध का, किती प्रकारचे डबे असतात, किती प्रकारच्या कंपन्या असतात, ते इतकं ॲडव्हर्टाईज करत असतात तरी आपण म्हणतो मातेचं दूध. तर त्याचं असं आहे की हे दूध हे बाळासाठी बनलेलं आहे, केवळ तिच्या बाळासाठी बनलेलं आहे. आणि जेव्हा गाईला वासरू होतं तर ते गाईला वासराचं दूध गाईकडे असतं. गाय म्हणत नाही माझ्या बाळाला तुम्ही पाजा, तसं आपण म्हणायचं नाहीये की माझ्या बाळाला तुम्ही पाजा. तर हे फक्त तिच्या बाळासाठी निर्माण झालेलं आहे, बाळाच्या पूर्ण वाढीसाठी ते योग्य आहे आणि त्याला तेच उपयोगी होणार आहे. हा एक भाग आहे. शिवाय त्याच्यामध्ये बाळाच्या वाढीसाठी आणि त्याच्या डेव्हलपमेंटसाठी सगळे त्याच्यामध्ये अंश आहेत आणि तरी सुद्धा हे अत्यंत सोपं आहे. याच्यातून म्हणजे त्याचं पचन होणं सोपं आहे. तिसरं असं आहे की ते फक्त दूध आणि पोट भरणं एवढंच नाही, तर बाळाची ती पहिली लस आहे, बाळाला रोगराईपासून संरक्षण देणारी लस आहे, तर ती फार महत्त्वाची असते. शिवाय तिसरं असं आहे की बाळ पुढे जाऊन सुद्धा त्याच्यावर फक्त आईच्या दुधावरच राहू शकतं 6 महिनेपर्यंत. म्हणून आपण सतत म्हणतो की पहिले 6 महिने आईचंच दूध द्यायचं, इतर कुठलंही द्यायचं नाही, पाणी सुद्धा नाही, फक्त आईचं दूध. बरोबर. मृदुला मॅम, मला तुम्हाला असं विचारायचं आहे की स्तनपान केल्यामुळे फक्त बाळालाच फायदे होतात असं नाही. साधारणपणे आपण ऐकतो की समाजामध्ये फक्त बाळासाठी स्तनपान किंवा आईचं दूध हे बाळासाठी फायदेशीर आहे असा लोकांचा गैरसमज असतो. तर मातेचं दूध जे आहे ते बाळाला आणि आईला हे दोघांनाही फायदेशीर आहे, तर ते कशा प्रकारे आहे? खूप छान प्रश्न आहे. कारण जर आपल्याला आईला
सक्षम करायचं असेल आणि तिला प्रोत्साहित करायचं असेल की तू आपल्या बाळाला दूध पाज, तर तिला नुसतं बाळासाठीच फायदे नाही तर तिच्यासाठी काय फायदे आहेत ते सुद्धा तिला जर माहिती असतील तर ती प्रोत्साहित होईल की मी माझ्या बाळाला आपलं दूध बरोबर देऊ शकेन. तर काय फायदे असतील आपल्या बायकांना? एक तर आहे की बॉन्डिंग होतं, बाळासोबत बॉन्डिंग होतं. जेव्हा प्रसूती होते, ज्यावेळेस प्रसूती होते त्यावेळेस 1 तासाच्या आत आपण सांगतो की बाळाला दूध पाजायचं. तर का एवढ्या लवकरच लगेच दूध पाजायचं आहे? का म्हणून जी वार असते ती लवकर निघून जाऊ शकते. त्याच्यासोबत जे अतिरिक्त रक्तस्राव होतो म्हणजे हेमरेज होतं ते त्याच्यावर आळा येतो. मग जे आपलं गर्भाशय मोठं झालेलं असतं ते आकुंचन पाहू शकतं. त्याच्याबरोबर जे स्थूळपणा येतो, गरोदरपणी जो स्थूळपणा येतो, जो चरबी येते अंगावर, बिकॉज नॅचरली आपल्याला बाळाचं पोषण करायचं असतं आईला, तर ती गरोदरपणे तिच्या अंगात चरबी येते, तिचं वजन वाढतं. तर ते सगळं स्तनपानांनी वापस ते परत येतं, तिचं वजन परत येतं, ती चरबी लाईक बर्नआउट होऊन जाते आणि तिचा जो फिगर आहे तो वापस येऊ शकतो. तर हे एक खूप मोठं एक कारण आहे ज्या खूप सगळ्या बायकांना प्रोत्साहित करतं की आपण आपल्या बाळाला स्तनपान करावं. बरोबर. प्रेक्षकांनो, मॅमने खूप चांगल्या पद्धतीने सांगितलेलं आहे की स्तनपान करणं हे फक्त बाळासाठीच हितकारक नाहीये, तर ते बाळाच्या मातेसाठी सुद्धा खूप आरोग्यदायी आहे. जसे की तिचं जे रक्तस्राव होतो प्रसूतीनंतरचा तो कमी केला जाऊ शकतो. त्याचप्रमाणे तिचं जे वजन वाढलेलं असतं किंवा जो पोटाचा आकार वाढलेला असतो, गर्भाशय आकुंचन पावणं यांसारख्या ज्या प्रक्रिया प्रसूतीनंतर घडतात त्या हळूहळू कमी होऊन तिचं जे आरोग्य आहे ते सुदृढ राहू शकतं. अजून एक जोडायचं? हो मॅम, नक्कीच. अजून जोडायचं ते आर्थिकरीत्या सुद्धा खूप फायदेमंद आहे. का म्हणून त्याच्यासाठी काही पैसे लागत नाही, प्लस त्याच्यासाठी काही पूर्व नियोजन म्हणजे काही तयारी करावी लागत नाही. आई आणि बाळ तेवढाच हे लागतं. प्लस ह्याच्यावरून आपल्या पर्यावरणाला पण फायदा होतो. अगदीच. आईच्या बरोबर बाळाच्या बरोबर पर्यावरणाला पण फायदा होतो. वरचं दूध, वरचे पावडर हे सगळे बनवायसाठी 400 लिटर 1 किलो पावडर बनवायसाठी 400 लिटर पाणी लागतं. तर किती आपल्या नॅचरल रिसोर्सेसचा तोटा होऊ शकतो. तर आणि ग्लोबल वॉर्मिंग, त्याच्या सगळं ग्लोबल वॉर्मिंग होत नाही तर पर्यावरणाला खूप फायदा होतो. अगदीच. कामाक्षी मॅम, मला पुढचा प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे की स्तनपान ज्यावेळेला आपण सुरू करतो त्यावेळेला त्याची सुरुवात कशी केली पाहिजे? हा महत्वाचा कसा प्रश्न आहे की त्यावेळेला दूध नसतं आणि मग महिलेला वाटतं मी कसं पाजू. तर आणि शिवाय दुसरे सगळे पण म्हणत असतात आता कुठे दूध असणार आहे, 3ऱ्या दिवशी 5व्या दिवशी दूध येणार आहे. तर महत्व असं आहे त्याचं की त्यावेळेला चीक दूध असतं. म्हणजे चीक दूध जे असतं ते दिसायला खूप कमी दिसतं, एखादा थेंबच दिसतं, एखाद्या पाण्याच्या थेंबासारखं दिसतं, एखाद्या पिवळ्या थेंबासारखं दिसतं आणि असं वाटतं हे दूध नव्हे, हे टाकून द्यायला हवं का. पण तसं नाहीये. पहिल्या तासाच्या आत किंवा बाळ जन्मल्याबरोबर लगेचच बाळाला आईच्या स्तनाशी ठेवलं पाहिजे. बाळ जन्मल्याबरोबर कोणी मदत करून त्याला बाळाला जर छातीशी नेलं तर बाळाला तोच वास येतो जो त्याला गर्भाशयामध्ये आलेला असतो आणि बाळ तिकडच सरकायला लागतं. त्याला ब्रेस्ट क्रॉल असं म्हणतात. आणि जन्मलेलं बाळ कसं सरकू शकतं असं आपल्याला आश्चर्य वाटतं. तर आपले BPNIचे डॉक्टर प्रशांत गानगल यांनी पूर्ण स्लाइड हेच बनवली आहे त्याची की CD बनवलेली आहे, ज्यात बाळ दिसतं की जन्मलेलं बाळ आत्ता छातीवर ठेवलं आणि ते सरकून पुढे जाऊन त्याचं तोंड त्या ह्याला बोंडाला लावून प्यायला लागतं. तर हे फार महत्वाचं आहे आणि ते सहज करता येतं जर आईला आधीपासूनच सांगितलेलं असतं हे तुला शक्य आहे. हे दिसत नसलं दूध तरी जसं जसं बाळ ओढेल तसं तसं ते बाळाचं पोट किती अगदी चिमुकलं असतं.
एवढं जरी दूध झालं तरी बास आहे, त्याला काही भरभरून दुधाची गरज नाहीये. बरोबर. तर एक एक थेंब पुन्हा पुन्हा देणं फार महत्वाचं असतं. असं करत असताना बाळाचा आणि आईचा त्वचेशी संबंध येणं, संपर्क येणं फार महत्वाचं असतं. त्यामुळे जास्तीत जास्त दूध बनण्याची प्रक्रिया सुरू होते आणि बाळाला पहिलं जे चीक दूध आहे त्याच्यापासून रोगराईपासून संरक्षण होतं त्याच्यामुळे, आणि बाळ पुढे आजारी पडत नाही. न आजारी पडलेलं बाळाची वाढ चांगली होते आणि मग खर्च पण काही होत नाही म्हणून. बरोबर. मृदुला मॅम, मला असं विचारायचं की आपण आता स्तनपानाला जेव्हा सुरुवात करतो त्यावेळेला मातेची स्तनपानाच्या अगोदरची काही तयारी करावी लागते का, किंवा काही प्रिकॉशनरी काही काळजी घ्यावी लागते का? खूप गरजेचं आहे. जेव्हा आई गरोदर असते, बरोबर, त्याच वेळेला तिला थोडी माहिती देणं खूप गरजेचं आहे. अगदीच. सगळ्यात जास्त ज्या पहिल्यांदा आई होतात, पहिल्यांदा जे गरोदर राहतात, त्यांना काही कल्पना नसते की काय होणार आहे. म्हणजे ॲज अ प्रेग्नंट लेडी पण, आणि नंतर बाळ जन्मल्यावर पण काय करायचं, कसं करायचं, हे सगळ्या गोष्टी खूप गरजेच्या आहेत. तिच्या मानसिक स्तरावर पण ती खूप खचते इनफॅक्ट. तर विचार करून, म्हणजे कसं होणार, काय होणार, कारण जबाबदारी आहे ना, 2 जीवांची जबाबदारी, आपल्या बाळाची आणि स्वतःची पण काळजी घ्यायला पाहिजे तिने. तर ती खूप भांबवलेली असते. तर त्याच्यासाठी तिच्या मानसिक स्तरासाठी आपल्याला तिला कल्पना द्यायला लागेल की कसं व्हायचं, कसं करायचं, काय करायचं. त्याच्या व्यतिरिक्त जे फॅमिली मेंबर्स आहेत, तिच्या कुटुंबाच्या मेंबर्सना पण तिला समर्थन, सपोर्ट द्यायला आपण जागरूक करायला हवं. का म्हणून त्यांच्या सपोर्ट शिवाय ती कशी करणार. अगदीच. तिचं खाणं पिणं, मग नंतर जन्मलेलं बाळ जेव्हा जन्मेल तेव्हा तिला आराम, प्लस स्तनपान करताना तिला वेळ देणं, तर हे खूप गरजेचं आहे. तर त्याच्यासाठी आपल्याला त्यांच्या फॅमिली, कुटुंबियांच्या लोकांना सुद्धा तयार करावं लागेल. प्लस जर कदाचित तिला स्तनात काही प्रॉब्लेम असेल, जेव्हा ती गरोदर असेल त्याच वेळेला आपण, जर तिच्या स्तनाला काय प्रॉब्लेम असतील तर तिने डॉक्टरी सल्ला घेणं आवश्यक आहे. त्याच वेळेला आपण स्तनांना हात लावत नाहीत, म्हणजे ते बघतो की स्तन कसे आहेत, काय आहेत, का म्हणून काय जन्म झाल्यावर बाळाचा प्रॉब्लेम येणार आहे का स्तनपानाला, तर त्याची आपण नुसतं निरीक्षण करतो. आणि जर काही प्रॉब्लेम असेल तर त्याचं बाळ झाल्यानंतर त्याचं निवारण करतो, ताकी तिला स्तनपान करायला काही प्रॉब्लेम येणार नाही हे बघतो आपण. आणि सामाजिक दरावर पण लोकांनी मदत केली तर तिला पाठिंबा मिळेल आणि ती स्तनपान करायला सक्षम होईल. बरोबर. प्रेक्षक हो, मॅमने सांगितल्याप्रमाणे जेव्हा एखादी लेडी प्रेग्नेंट होते त्यावेळेला डिलेव्हरी झाल्यानंतर तिला स्तनपान कसं करावं हे एक वैद्यकीय चाचणी करून, त्याचप्रमाणे तिच्या कुटुंबियांनी सगळ्यांनी एकत्र येऊन तिला सपोर्ट करणं अत्यंत गरजेचं असतं की प्रसूती पश्चात त्या स्त्रीचा गोंधळ होणार नाही किंवा तिला ह्या गोष्टी नवख्या वाटणार नाही. त्यामुळे स्तनपान कसं करावं त्याची काही जरी प्रात्यक्षिकं वगैरे असतील तर तीही आपण त्यांना दाखवू शकतो आणि स्तनपान करण्याला मदत करू शकतो. कामाक्षी मॅम, मला तुम्हाला असं विचारायचं आहे की तुम्ही म्हणालात की जन्मल्यानंतर 1 तासाच्या आतमध्ये बाळाला दूध देणं किंवा चीक दूध देणं हे अत्यंत गरजेचं आहे. तर त्या चीक दुधाचं महत्त्व काय आहे किंवा ते कशासाठी द्यावं? तो महत्त्वाचा प्रश्न आहे, पण त्याच्या आधी मी ह्याच्या आधीचा जो प्रश्न होता त्याच्याबद्दल थोडंसं बोलते की बाईला काय काळजी असते की माझं बोंड खूप लहान दिसतं, तर ते बाळाच्या तोंडात जाईल का नाही. आणि दुसरं असं असतं, कधी छाती लहान आहे, कधी मोठी आहे, अशी काळजी असते. आणि तर हे लक्षात घ्यायला पाहिजे, जसं जसं प्रेग्नन्सी पुढे जाईल, जसं जसं गरोदर पण पुढे जाईल, त्याच्यामध्ये बदल होत जातात. जसं बाळ जन्मेल आणि ते ओढायला लागेल तर त्याच्या बोंडामध्ये फरक होत जातो, त्याचा उपयोग होतो आणि ते व्यवस्थित जसं बाळाला ओढता येईल असं ते बोंड बनतं. आणि जे छातीचा आकार हा केवळ त्याच्यामध्ये असलेल्या फॅटवर अवलंबून असतं, पण दूध हे फॅट नाही बनवत. तर त्याच्यामध्ये ज्या ग्रंथी असतात, दुग्ध ग्रंथी, त्याच्यातून दूध बनतं. तर लहान मोठ्या ब्रेस्टची काळजी आईने बिलकुल करायची नाही.
ते आपल्या आपण बरोबर होऊ शकतं. दुसरं तुम्ही म्हणालात चीक दुधाचे काय फायदे आहेत. मगाशी सांगितल्याप्रमाणे चीक दुधाचे फायदे असे आहेत की थोडंसं असलं तरी त्याच्यामध्ये रोगप्रतिकार शक्ती भरपूर प्रमाणात असते. पोट त्याचं चिमुकलं असल्यामुळे पूर्णपणे भरत असतं आणि पहिले 3 ते 5 दिवस केवळ तेच दूध दिलं तर मग जे अतिरिक्त दूध यायला सुरुवात व्हायला ते मदत होते. ह्याच्यामध्ये महत्व हे आहे की पुन्हा पुन्हा बाळाला आईजवळ द्यायचं, त्याचा अनावृत्त स्पर्श आईच्या छातीशी करायचा आणि ते करत असताना जे आपण कपडे वापरायला पाहिजे, जी सुरुवातीलाच तिची तयारी करायला पाहिजे ती अशी की कुणाचा तरी पूर्ण उघडत असणारा शर्ट किंवा पूर्ण उघडत असणारा आपला काय म्हणतात त्याला छोटा गाऊन असं घेतलं तर चांगलं आहे. घरामध्ये शर्ट कुणाचे ना कुणाचे तरी असतात, ते स्वच्छ धुवून ते जरी ठेवले तरी चालतील आणि ते पूर्णपणे सगळे बटन उघडून बाळाला पाजायचं आहे. नाहीतर एवढीशी चेन उघडून जर बाळाला पाजायला गेलं तर चेन लागू शकते आणि नवीन जन्मलेलं बाळ आहे, त्याला काही कळत नाहीये. एवढंसं ते चीक दूध आहे ते बाळाला नाही मिळालं त्यावेळेला तर ते पुसून जाऊ शकतं आणि त्यामुळं चीक दूध हे फार महत्वाचं आहे पुढचं दूध निर्माण करण्यासाठी सुद्धा. आणि जसं जसं आणि कधी कधी चीक दूध दिसायला कमी असल्यामुळे आई वडील आधीच घाबरलेले असतात आणि त्यात बाळ रडत असतं. तर महत्व त्याचं असं आहे की जे शिकवणारं असतं किंवा जे मदत करणारं असतं त्यांनी थोडासा धीर ठेवायचा आहे की थोडं बाळ सुरुवातीला रडतं पण बाहेरचं काहीतरी भरवण्याचा मोह आवरायचा आहे आणि पुन्हा पुन्हा आईला मदत करायची की तिच्या छातीशी बाळाला लावायचं. अगदीच. मॅम आपल्याला एक फोन येतो वर्षा देशपांडे पुण्यावरून. हॅलो हॅलो हॅलो. हा बोला वर्षा मॅम. मी फोन अशासाठी केलाय की माझी मुलगी जेव्हा बाळंतीण झाली तर तो मुलगा चावायचा हे आणि मग तिला पिवळूनच दूध द्यावं लागलं. असं तो पितच नव्हता म्हणजे चावत इतका त्रास होत होता त्याच्यामुळे हे झालं तर तिला शेवटपर्यंत पिळून दूध द्यावं लागलं. तर असं हे बरोबर आहे का? म्हणजे का बरं? म्हणजे काहीच कारणच नाही, दूध तर भरपूर होतं पण तो चावतच होता, असं का झालं विचारायचं. धन्यवाद वर्षा मॅम, तुमचा प्रश्न आलेला आहे. मी बोलू का त्याच्यावर? हा, थोडासा म्हणजे काळजीचा विषय असतो तो. आजीला तर फार मोठा काळजीचा विषय असतो. पण जे आपण म्हणतो की 2 तासाच्या आत 1 तासाच्या आत आणि लगेच द्यायचं, तर त्यावेळेला का लगेच द्यायचं? म्हणजे कधी कधी उशिरा दिलं गेलं तर ते हे होणार नाही आणि त्यामुळे काय होतं, लगेच का द्यायचं तर बाळ त्यावेळेला अगदी अलर्ट असतं. समजा त्याच्या गालाला हात लावला तर तोंड तिकडं करतं आणि आ करतं, कुठेही हात लावला तर ते तिकडं बघतं आणि आ करतं. आणि त्यामुळे त्या काळामध्ये आईने आता ह्याचा समजा हा ब्रेस्ट आहे तर आणि हा त्याचा काळा भाग आहे आणि हे निपल आहे, तर ते निपल असं उचलून बाळाच्या तोंडाशी नेलं तर बाळ जेव्हा आ करतं तर लगेच पूर्णच्या पूर्ण हा भाग म्हणजे ज्याला एरियोला म्हणतात तो बाळाच्या तोंडात दिला पाहिजे. फक्त निपलला तोंड लावलं तर बाळाला दूध येणार नाही आणि बाळ जोरात ओढायला जाईल आणि ते चावल्यासारखं वाटेल आणि ते फार पेनफुल असतं आईसाठी सुद्धा, ती पण घाबरून जाऊ शकते. पण सुरुवातीलाच जर म्हणजे 1 तासाच्या आत म्हणा किंवा लगेच 5 मिनिटाच्या आत म्हणा ते दिलं तर बाळ तोंड आ करतं आणि हा संपूर्ण भाग तोंडात घेतं आणि हा संपूर्ण भाग, कारण ह्याच्या खाली हे दुधाच्या ग्रंथी आणि दुधाच्या त्या विवर असतात ज्यातून दूध बाहेर येऊ शकतं. तर त्याच्यावर समजा हे बाळाचं हे जीभ आहे आणि हे बाळाचं टाळू आहे, तर टाळू बाळाच्या त्याच्यावर ओढून अशा तऱ्हेने ते दूध ओढायला लागतं. तर बाळाच्या तोंडात जर भरपूर दूध आलं तर ते चावणार नाही, ते वरचं. आणि खरं म्हणजे मी ह्यांच्या मुलीला कॉंग्रॅच्युलेशन्स करते, म्हणते की तिने काढून काढून दूध पाजलं, असं नाही म्हटलं बाळ चावते म्हणजे मला दूध नाहीये. हे फार महत्वाचं आहे आणि तिने काढून दूध पाजलं तरी तितकेच फायदे होतात. पण जे समाधान बाळाचं स्वतःच्या शरीरातून जेव्हा दूध पितं आणि आईशी जेव्हा संपर्क येतो, जो बाळाचं समाधान आणि आईचं समाधान असतं ते चुकलं. पण काही करून त्या महिलेने ते पाजलं म्हणजे तर खरं तर हॅट्स ऑफ टू हर असं मला वाटतं. मॅम आपल्याला एक फोन येतोय मंगल आपटे पुण्यावरून. हॅलो. हॅलो, नमस्कार. नमस्कार मॅम, विचारा प्रश्न. मला असा प्रश्न विचारायचा आहे, बाळाला किती वेळाने दूध पाजावं, अंतर असावं
आणि बाळ जे बोट चोखतं ना तर ते बोट चोखणं कितपत योग्य आहे, कारण ते भूक लागली की बाळ बोट चोखतं. अच्छा, धन्यवाद मंगलताई, तुमचा प्रश्न कळलेला आहे. मी बोलू का, तू बोलतेस का? तर खरं म्हणजे सुरुवातीला जेव्हा बाळाला आपण दूध सुरू केलेलं असतं तर पहिले 15 दिवस बाळाला 1.5 ते 2 तासामध्ये उठवून पाजवायला लागतं. कारण त्यांनी शिकलेलं नसतं, त्याला खूप तेवढी शक्ती नसते, त्याला कसं ओढायचं माहिती नसतं, तर त्याला बऱ्याच वेळा झोप लागते आणि मग झोपून राहिलं तर बाळाला कमी दूध मिळू शकतं आणि म्हणून त्यावेळेला उठवून बाळाला पाजायला लागतं. पण जेव्हा बाळाला उठवायचं म्हणजे टिचक्या वगैरे मारायच्या नाहीत, तर बाळाचं जे असं पांघरूण असतं ते उघडायचं, बाळाला मोकळं करायचं आणि मग आईच्या स्तनाची म्हणजे स्किन टू स्किन कॉन्टॅक्ट, जो त्वचेचा कॉन्टॅक्ट जर झाला तर बाळाला ऊब पण मिळते, बाळाला उत्सुकता पण होते आणि बाळ प्यायला लागतं. पहिल्या म्हणजे 24 तासामध्ये 12 वेळा ही महिला पाजणार आहे, तर हे लक्षात घ्या की तिने बसूनच पाजायचा असा आग्रह धरू नका. ती झोपून सुद्धा पाजू शकते, म्हणजे आडवी होऊन सुद्धा पाजवू शकते, पण तिला त्यावेळेला कमीत कमी 24 तासात 12 वेळा पाजायला लागतं. पण जसं जसं 15 दिवस होतील तर बाळाचं वजन वाढतं. पूर्वी एवढंच होतं, कारण सुरुवातीला वजन कमी झालेलं असतं, जे पूर्वी एवढं होतं. त्याच्यानंतर मात्र बाळ 1.5-2-3 तासांनी सुद्धा ओढू शकतं. काही वेळा आपण ठरवू शकत नाही किती वेळाने पाजायचं. काही बाळं सारखी उठून पितात, शिशू करतात, पुन्हा सारखी उठून पितात, पुन्हा शिशू करतात, असं कधी चालतं. कधी ते 3-4-5 तास उठत नाहीत आणि मग उठून पुन्हा त्यांचा कार्यक्रम ज्याप्रमाणे असेल त्याप्रमाणे करतात. त्यामुळं हे जे टाइम टेबल असतं ना ते बाळाने ठरवायचंय आणि आईने त्याच्याबरोबर त्याच्यात सहभाग घ्यायचा आहे. आणि आपण सगळ्यांनी म्हणजे डॉक्टर सहित म्हणजे आपलं माहेर सासरचे लोक सहित सगळ्यांनी मात्र तिला मदत करायची. हे आपल्या हातात असतं, पण कधी पाजायचं, किती पाजायचं हे फक्त बाळच ठरवू शकतं. दुसरं एक महत्वाचं म्हणजे जेव्हा आपण पाजतो त्यावेळेस सुरुवातीचं जे दूध असतं ते पातळ असतं, त्याच्याने बाळाची तहान भागते आणि नंतरचं जे दूध असतं ते घट्ट असतं, त्याच्याने बाळाची भूक भागते. पण 15 दिवसानंतर जेव्हा आपण पाजायला लागतो ते बाळावर ठरवायचं. आणि ह्यासाठी काय करणं महत्वाचं आहे की बाळ आईबरोबर तिच्या अंथरुणात असणं फार महत्वाचं आहे. कुठंतरी दुसरीकडे तिचा पाळणा ठेवलेला आहे, दुसरीकडे कुठंतरी कॉट आहे, तिथं बाळ झोपलेलं आहे, तर आईला हे लक्षात येत नाही की बाळ हालचाल करतंय, त्याला मला पाजायला पाहिजे. ह्याला बेबी कूज असं इंग्लिशमध्ये म्हणतात, की बाळ हंबरडा पडून रडेपर्यंत नाही पाजायचं, असं मात्र करायचं नाहीये. आता मगाशीच पाजलंस पुन्हा कशाला पाजतेस असं म्हणायचं नाहीये, कारण ते बाळ ठरवतं आणि त्याची आई त्याला मदत करते. हे फार महत्वाचं आहे. आपला रोल म्हणजे रिलेटिव्हचा रोल खूप कमी असतो, पण सपोर्ट करण्याचा रोल त्यांचा सगळ्यात भक्कम पाहिजे. नक्कीच. प्रेक्षक हो, ही चर्चा आपण अशीच सुरू ठेवणार आहोत. इथे वेळ झालेली आहे एका छोट्याशा विश्रांतीची. कुठे जाऊ नका, पाहत राहा आपला आवडता कार्यक्रम आरोग्य संपदा. तर प्रेक्षक हो, ब्रेकनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आरोग्य संपदा या कार्यक्रमामध्ये. आणि आज आपण चर्चा करत आहोत जागतिक स्तनपान सप्ताह 1 ऑगस्ट ते 7 ऑगस्ट या विषयावर. आणि या विषयावर मार्गदर्शन करत आहे सुप्रसिद्ध स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर कामाक्षी भाटे मॅम आणि डॉक्टर मृदुला सोलंकी मॅम. मॅम, त्याच्यानंतर मला मृदुला मॅमला असं विचारायचं आहे की डिलेव्हरी झाल्यानंतर साधारणपणे 1-2-3 दिवस दूध येत नाही, मग त्यावेळेला नातेवाईकांचा आग्रह असतो की साखर पाणी, मध किंवा इतर काही गोष्टी ह्या दिल्या जातात, तर हे देणं कितपत योग्य आहे, द्याव्या की नाही द्याव्यात, तुम्ही काय सांगाल? जसं आपण आत्ताच सांगितलं की स्तनपान आपल्या निव्वळ स्तनपान 6 महिन्यापर्यंत द्यावं. बरोबर. तर जरी दूध कमी येत असेल पहिल्या 3 दिवसामध्ये, त्याला आपण चिकदूध जे म्हणतो ते घेतल्यावर नंतर हळूहळू प्रॉपर दूधचा फ्लो व्हायला लागतो. बरोबर. जसं आता सांगितलं भाटे मॅडमने की बाळाचं पोट खूप छोटं असतं, तर त्याच्यामुळे जेवढं चिकदूध येतं ते पुरेसं असतं आपल्या बाळासाठी. बरोबर. आणि जे नातेवाईक हट्ट करतात की त्यांना साखरेचं पाणी किंवा मध चाटवणं, त्यांचं कोणाकोणाचं ट्रेडिशन असतं की बाबा आजोबांनी मध चाटवावं आपल्या बाळाला, पहिल्या बाळाला. पण
प्रश्न असा आहे की जर आपण ते वरचं दूध दिलं किंवा वरचं साखरेचं पाणी काय, तर ते पोट एवढं छोटं आहे की त्याच्यात तेवढ्या ह्याच्यात ते पोट भरून जाणार जेवढं ते आपण पाजणार. तर आता स्तनपान कधी करणार मग? बरोबर. तर ते इनिबिशन होऊ शकतं. त्याच्यामुळे जी नॅचरल प्रक्रिया आहे स्तनचं दूध येण्याची ती मंदावते. अगदीच. बाळाची भूक जर कमी झाली तर ती मंदावणार, तर आपलं शरीर दूध तयार करणार नाही. मग परत प्रक्रिया सुरू करावी लागेल की कधी बाळाचं दूध म्हणजे स्तनपान यायला लागेल. त्याच्या व्यतिरिक्त जे आपण वरचं देतो काही दिलं तर त्याच्याने आपण बाळामध्ये इन्फेक्शन घालतो. बरोबर. इन्फेक्शन घालतो. त्याच्यामुळे इन्फेक्शननी बाळाला इन्फेक्शन होणार, जुलाब होऊ शकतात, उलट्या होऊ शकतात. तर ते त्याच्यापेक्षा जर स्तनपान आहे तर ते काय वाईट आहे. आणि आधीचं दूध थोडं असलं तरी बाळाची भूक पूर्ण होते आणि संतुष्ट असतं बाळ. तर वरचं काही द्यायची गरज नाही आहे आणि त्याच्याने आपण बाळाला आपल्या आईच्या दुधापासून वंचित ठेवू शकतो. म्हणून जर बाळाने हट्ट धरला नंतर की बाबा मला आता तेच हवंय, तर मग आईचं दूध काय करणार, मग त्याचं काय करणार. तर आपल्याला ही काळजी घ्यायला लागेल की आपल्याला बाळाला नुसतं स्तनपान द्यायचं आहे आणि निव्वळ स्तनपान 6 महिन्यापर्यंत. बरोबर. स्तनपान 6 महिन्यापर्यंत त्याच्यात पाणी सुद्धा असतं. इनफॅक्ट निव्वळ स्तनपानमध्ये आपण नुसतं आईचं दूध, पाणी सुद्धा नाही, कितीही गरमी असो, बाळाला तहान लागली आहे असं वाटत असेल, आजी आजोबांना वाटतं की आपल्या बाळाला तहान लागले, अरे माँ का दूध नहीं, ऊपर पानी दो, बच्चा को प्यास लगी है, पण नाही. आईच्या दुधात ऑलमोस्ट 60 to 70% पाणी असतं. तर त्याच्यात त्याचं तहान पण भागते आणि अन्नाची पण पूर्ण व्यवस्था होते. बरोबर. आपल्याला एक फोन येतोय ऐश्वर्या लातूरवरून. हॅलो. नमस्कार, मी लातूरवरून ऐश्वर्या धर्माधिकारी बोलतेय. बोला मॅम. हा, मी आता 8 महिन्यांची गरोदर आहे. ओके. आणि डिलिव्हरीच्या नंतर दूध व्यवस्थित यावं अगदी 2-3 दिवसांमध्ये, तर आतापासून काय दक्षता घ्यावी हा माझा पहिला प्रश्न आहे. आणि दुसरा असा की कधी कधी निपल्सना कोरडेपणा जाणवतो आता, त्यासाठी काय करावं. ओके, धन्यवाद ऐश्वर्या, तुमचा प्रश्न आलेला आहे. ऐश्वर्या, तुम्ही हा विचारलेला प्रश्न प्रत्येक गरोदर बाईला पडलेला असतो. हा तुझाच प्रश्न नाही बेटा, तर हा सगळ्या पहिल्यांदा गरोदर असणाऱ्या महिलांना पडलेला प्रश्न आहे. तर जो ड्रायनेस येतो त्याला तो एक बोट तेलाचं जरी लावलं, कोल्ड क्रीमचं लावलं तरी चालेल आता, पण फार त्याचा मसाज करायचा नाहीये, फक्त ते लावायचंय. कोरडेपणा येतो तो जाणार जेव्हा बाळ दूध प्यायला लागणार. आणि आता तुझी काय तयारी करायची आहे, तर पहिल्यांदा तू एवढी तयारी करून बस की आपल्याला देवाने भरपूर दूध दिले आणि आपण सुरुवात त्याची 1 तासाच्या आत केली आणि किंवा बाळ जन्मल्या लगेचच केली, तर माझ्यामध्ये भरपूर दूध आहे आणि ते बाळाला माझ्या पुरणार आहे, हा आत्मविश्वास तुला असला पाहिजे. कोणीही काही सांगितलं तर तुला तो आत्मविश्वास असला पाहिजे. फक्त कशाची गरज आहे, तर सपोर्ट सिस्टीमची गरज आहे. जे तुला माहिती आहे ते तुझ्या घरच्या लोकांना पण माहिती पाहिजे, हे फार महत्वाचं आहे. आणि बाळाला पाजण्यासाठी तू एक चांगले 2 शर्ट पूर्ण उघडणारे किंवा गाऊन्स पूर्ण उघडणारे त्याची तयारी ठेव. दुसऱ्या कशाची तयारी करायची गरज नाहीये, ते बाळ आपण करून घेईल. ह्याच्यात मी जोडायला इच्छिते. नक्कीच मॅम. की स्वतःच्या आहाराची पण तुम्ही काळजी घ्यायला पाहिजे. गरोदरपणी आहार खूप महत्वाचा आहे, तसंच बाळ झाल्यानंतर आहाराची खूप गरज आहे. प्रॉपर संतुलित आहाराची गरज आहे. आपण 2 लोकांचं खात नाही आहोत, पण पौष्टिक खातोय जे आपल्या गरजा भागवेल, बाळाच्याही आणि तुमच्या सुद्धा. तर तुमच्या आहारावर तुम्ही चांगलं लक्ष ठेवा. व्यवस्थित खायचं, शेवटला नाही खायचं, सगळ्यांबरोबर खायचं, व्यवस्थित खायचं आणि पौष्टिक खायचं, ते मुख्य आहे. आणि कुठलेही हे गरम आहे का ते थंड आहे, हे माझ्या बाळाला बाधेल का काय, ते न बागळता तुम्ही पौष्टिक अन्न खा. तर आहाराची खूप गरज असते. गरज आहे. बरोबर.
कामाक्षी मॅम, मला तुम्हाला पुढचा प्रश्न विचारायचा आहे की बऱ्याच वेळेला डिलिव्हरी झाल्यानंतर लेडीजला कन्फ्युजन होते की बाळाला कसं पकडावं, कसं त्याला फीडिंग करावं, त्याची पोझिशन कशी असावी, तर ह्याबद्दल थोडंसं सविस्तर सांगाल का? हो, त्याच्याबद्दल अशी सविस्तर असं सांगते की पहिल्यांदा बाळाला जेव्हा आपण घेतो, म्हणजे मी जेव्हा बाळ घेते इथे, तर बाळाला जेव्हा घेतो तर बाळ पूर्णपणे आईकडे झालं पाहिजे. बरोबर. बाळाचं डोकं आहे, त्याची पाठ आहे, त्याचं नितंब आहे, ते सगळे आईच्या छातीला पोटाला लागलेले असले पाहिजेत. आणि ते लांब धरायचं नाहीये, तर अगदी लागून धरायचंय. बाळाचे सगळे कपडे बाजूला करून त्याला जवळ घ्यायचं आहे, हे महत्वाचं आहे. आणि ते करत असताना आता समजा हा आपल्या छातीचा भाग आहे, हे पूर्ण छाती आहे आणि हा एरिओलाचा भाग आहे, तर आईने आपलं स्तन असं उचलून वरचं जे टोक आहे म्हणजे निप्पल आहे त्यांनी बाळाच्या वरच्या ओठाला स्पर्श करायचंय. तसं केलं म्हणजे बाळ चांगलं आ करेल आणि पूर्ण हा निप्पल त्या बाळाच्या हे संपूर्ण एरिओला त्या बाळाच्या तोंडात जाईल. नुसता निप्पल गेला तर बाळाला दूध बरोबर येणार नाही. दुसरं असं आहे की आईची पोझिशन फार महत्वाची आहे, फक्त बाळाची नाही. तर आईची पोझिशन अशी महत्वाची आहे की आईने बाळाला आपल्या व्यवस्थित टेकून बसायचंय आणि बाळाला घेतल्यानंतर असं सहज घेता यावं आणि दमून जाणार नाही हे बघायचंय. आणि ते करत असताना कोणीतरी तिला मदत करायची. ती टेकून बसली, खुर्चीवर बसली, तर कोणीतरी तिला बाळ आणून दिलं पाहिजे. सुरुवातीला तिला माहिती नसतं म्हणून. तर आईच्या पोझिशनची फारच महत्व आहे, नाहीतर ती दमून जाईल आणि मध्ये मध्ये सोडवायला लागेल. आणखीन एक त्याच्यामध्ये असं आहे की हे लक्षात ठेवायचं की तोंडाची पोझिशन आणि ब्रेस्टची पोझिशन हे लक्षात घेतलं, बाळाची पोझिशन लक्षात घेतलं. पण बाळाला कसं पकडायचं, तर वेगवेगळ्या पद्धती आहेत पकडायच्या. तर ह्याला पाळणा पद्धत म्हणतात, ह्याला सुधारित पाळणा पद्धत असं म्हणतात. काही वेळेला जेव्हा 2 बाळ असतात किंवा काही वेळेला अगदी लहान बाळ असतं तर त्याला पकडता आलं नाही, तर ह्याला म्हणतात फुटबॉल पद्धत. ह्या पद्धतीनं बाळाला पकडायचं आहे. आणि झोपून बाळाला कसं पाजायचं हे तिला शिकायचंय, म्हणजे आडवी होऊन. कारण बाळाला फक्त आपल्याकडे सरकवायचंय, असंच बाळ राहू शकत नाही, म्हणून मागे त्याला एक छोटासा लोड लावता येतो. पण आई आडवी होऊन बाळाला पाजू शकते. काही वेळेला घरचे लोक म्हणतात नाही नाही नाही, आडवं होऊन बाळाला पाजलं तर मग त्याच्या छातीत जाईल आणि असं करू नको. ते बरोबर नाहीये, कारण आई बसली म्हणजे बाळाचं पोझिशन हीच असणार आहे आणि आई जरी आडवी झाली तरी बाळाची पोझिशन हीच असणार आहे. तर बाळाची पोझिशन आई बसली काय आणि आडवी झाली काय बदलणार नाहीये, हे आपण लक्षात ठेवायला पाहिजे. म्हणजे उगीच आईची अडचण करून तिला म्हणायचं नाही तू बसून पाच. इमॅजिन करा 6-6 तास तिला पाजायचंय, म्हणजे 24 तासामध्ये 6 तास तिला पाजायचंय आणि तिला उठून बस आणि असंच पाज तसंच पाज असं आपल्याला म्हणता येणार नाही, हे लक्षात ठेवायला पाहिजे. बरोबर. प्रेक्षक हो, मॅमनी खूप चांगल्या पद्धतीने आपल्याला सांगितलेलं आहे की मातेची पोझिशन कशी असावी, बाळाला कशा प्रकारे धरावं आणि फीडिंग करताना निपल आणि त्याचप्रमाणे छातीचा आकार कसा असावा, तसंच बाळाला कशा प्रकारे पिण्यासाठी प्रवृत्त करावं, हे मॅमनी खूप चांगल्या पद्धतीने आपल्याला सांगितलेलं आहे. मृदुला मॅम, मला तुम्हाला असं विचारायचं आहे की हल्ली बऱ्याच ठिकाणी डिलेव्हरी झाल्यानंतर पावडर्ड मिल्क म्हणजे बाहेरून दुधासाठी पावडर दिली जाते, त्याचबरोबर बाटलीने दूध पाजलं जातं. तर हे का योग्य नाही आहे किंवा हे का टाळता आलं पाहिजे? हा खूप इम्पॉर्टंट प्रश्न आहे. का म्हणून खूप मोह होतं, स्त्रियांना खूप मोह होतं कधी कधी की खूप स्तनपान करून करून दमतात किंवा त्यांना असं वाटतं की त्यांच्या बाळाला पुरेसं दूध नाही मिळत नाहीये वगैरे. तर ते खूप डॉक्टरी सल्ला घ्यायला जाऊन कधी कधी त्यांना पावडर मिल्क किंवा बाटलीनी दूध पाजणे वगैरे असे सल्ला दिले जातात. पण प्रश्न असा आहे की त्यांना खरंच गरज आहे का त्या पावडर दुधाची, ते एक मुख्य आहे. आणि कुठलंही पावडर दूध आपल्या आईच्या दुधाला रिप्लेस करू शकत नाही. तर तो एक मुख्य म्हणजे बाब आहे की आपण आपल्या स्तनाच्या दुधाला पावडर दुधानी रिप्लेस करू शकत नाही. पावडर दूध देताना त्याला बनवायला लागतं. बरोबर. त्याच्यात आपण पाणी घालून किंवा दूध घालून वॉट एव्हर जे काय घालतो ते बनवताना स्वच्छता मेंटेन करायला पाहिजे.
बाटली धुवायला पाहिजे, जर बाटलीनी देतोय तर बाटली धुवायला पाहिजे. बाटली चांगली धुतली नसेल गेली, निप्पल चांगलं धुतलं नसेल गेलं बाटलीचं, तर त्याच्यात जंत होऊन इन्फेक्शन होऊ शकतं. तर जसं आपण प्रीलॅक्टियल फीड्स बद्दल सांगितलं, मध हे ते, तसंच पावडर दुधाला आपण बाहेरून देतोय, ते नैसर्गिक नाहीये. नैसर्गिक आईचं दूध आहे, तर आईच्या दुधाला इन्फेक्शन होत नाही, इझिली अवेलेबल आहे आणि जेव्हा पाहिजे तेव्हा आपण देऊ शकतो. आता पावडर दूध रात्रीचं कधी बनवणार, कसं बनवणार, बनवायला वेळ लागतो. आईचं दूध किती सोपं, ज्या वेळेला पाहिजे तेव्हा देऊ शकतो. तर इन्फेक्शन वाईज तर बिलकुलच आपल्याला पावडर दूध द्यायचं नाहीये. प्लस जसं मी आधी सांगितलं की पावडर मिल्क वगैरे बनवायला आपल्या ग्लोबली म्हणजे जे पर्यावरणला कसं दूषित करतं, बरोबर, तर ते नाही. व्हेरी रेअर कंडिशन्स असतात जेव्हा आईचं दूध येत नाही. अगदीच त्यावेळेस डॉक्टरी सल्लेनी जर गरज असेल तर फॉर्म्युला मिल्क वगैरे ते खूप खूप म्हणजे खूप दूरची बात आहे. बरोबर. स्तनपान हे सर्वश्रेष्ठ अन्न आहे आपल्या बाळासाठी, तर त्याच्या व्यतिरिक्त काही देऊ नये. 6 महिने, निव्वळ 6 महिने स्तनपान करावे. एक्सक्लुझिव्ह ब्रेस्ट फीडिंग टिल 6 months. ओके. आणि जर का आईला कमी म्हणजे देता येत नसेल ब्रेस्टला लावून, तर एक्सप्रेस ब्रेस्ट मिल्क आपण बाळाला देऊ शकतो. ते पण कशाने, चमच्या वाटीने. चमच्या वाटीने, बिकॉज ती बाटलीसारखी स्वच्छ करायला म्हणजे जास्त त्रास होत नाही. तर चमच्या वाटीने एक्सप्रेस ब्रेस्ट मिल्क आपण देऊ शकतो. प्रेक्षक ही चर्चा सुरू ठेवणार आहोत. आपल्याला एक फोन येतोय किशोरी सांगलीवरून. हॅलो. हॅलो. हा, किशोरी मॅम बोला, प्रश्न विचारा. हा, माझा प्रश्न असा आहे, माझं बाळ 2.5 महिन्याचं आहे आणि जन्मताच त्याचं वजन कमी होतं, परंतु मला सगळीजण काय म्हणतात की त्याला गुट्टी चालू करा, पण त्याचे जे डॉक्टर आहेत ते म्हणतात की गुट्टी चालू करू नका. माझा क्वेश्चन असा आहे की त्याला गुट्टी चालू करावी का नाही आणि दूध वाढीसाठी कोणकोणत्या धान्य खावावे. ओके, धन्यवाद किशोरी, तुमचा प्रश्न आलेला आहे. किशोरी, मला खूप आनंद वाटला की तू विचारतेस की मी गुट्टी घालू का नको. घरच्यांच्या प्रेशरनी गुट्टी घातली तर आधीच तुझं बाळ कमी वजनाच्या बाळाला आधीच डॉक्टरनी काही नाही काही बाहेरचं दूध वगैरे लावलेलं असतं, कारण कधी कमी वजनाच्या बाळाला सुद्धा बाहेरचं दूध द्यायला लागतं डॉक्टरी सल्ल्याने. आणि असं असताना आणि जर तुझं दूध बाळाला पुरत असताना तू कुठल्याही पद्धतीने त्या बाळाला गुट्टी वगैरे घालू नयेस. 2.5 महिन्याचं बाळ म्हणजे अगदी लहान आहे. 6 महिनेपर्यंत फक्त तुझं दूध भरपूर येतंय ना, भरपूर बाळ पितंय ना, ह्याच्यामध्ये 2 गोष्टी बघायच्या आहेत तुला. फक्त तुझं दूध पिणारं बाळ आहे जे, त्याला दिवसातून 6 ते 7 वेळा लघवी होते का, वरचं काहीच भरवत नाहीस असं मी समजते आणि म्हणून मी तसं म्हणते. दुसरं असं आहे की या बाळाला ह्याचं वजन कसं वाढतंय, 500 ग्रॅम महिन्याला वाढतंय का, त्याचं 15 दिवसात जन्माला आलं त्या जेवढं वजन होतं तेवढं झालं होतं का, हे तुझ्या लक्षात असेल तर तू असं समज की बाळाला आपलं दूध पुरतंय. तू त्याच्यासाठी गुट्टी बिट्टी लावण्याची भानगडीत पडू नकोस. 6 महिन्यापर्यंत फक्त तुझं दूध दे, मग मात्र पूरक आहार द्यायची गरज असते. ओके. मृदुला मॅम, मला तुम्हाला असं विचारायचं आहे की जर जुळी बाळे असतील तर बऱ्याच वेळेला लोकांना शंका असते की मातेचं दूध पुरेल की नाही किंवा जेवढं सफिशियंट आहे तेवढं तयार होईल की नाही. तर जुळी मुलं आणि मातेचं दूध याबद्दल तुम्ही काय सांगाल. हा प्रश्न खूप महत्वाचा आहे. जुळी मुलं, आता जुळी मुलं ना डबल दूध लागेल, बरोबर, असंच वाटतंय आपल्याला, पण देवाची देण आहे. आता जुळी मुलं पण देवाच्या देण्यानेच झालेली आहेत. अगदीच. तर देव तसा त्यांनी बनवलेला आहे, म्हणजे की बाबा आईला आपल्या दोन्ही बाळांसाठी, इनफॅक्ट ट्रिपलेट्स झाले तरी तेवढ्या बाळांसाठी पुरेसं दूध येऊ शकतं. बरोबर. अट अशीच आहे की बाळाला आपण छातीला लावत राहायला पाहिजे. वारंवार लावलं की मेंदूला मेसेज जातो की दूध पाहिजे. तर जितकं लावणार तितकं दूध येतं.
ही नैसर्गिक आहे. जरी एक बाळ असेल, 2 बाळ असतील, 3 बाळ असतील, जितके वेळा बाळाला आपण स्तनाला लावू तितके वेळा ते लेट डाऊन होतं, दूध येत राहतं आणि ती गरज पुरेशी होते. तर आपल्याला त्याची काळजी करायलाच नाही पाहिजे की आमच्या बाळांना दूध कमी पडेल. बरोबर. प्रेक्षको, मॅमने सांगितलेलं आहे की जुळी मुलं असले किंवा तिळे जरी असले, ट्रिपलेट्स जरी असले तरी ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे आणि जेवढं तुम्ही बाळाला मातेच्या जवळ ठेवाल तेवढी दुधाची निर्मितीही जास्त होत राहते. त्यामुळे मातेचा आणि बाळाचा त्वचेचा संपर्क होणं अत्यंत गरजेचं आहे आणि त्यामुळे स्टिम्युलेशन होऊन ब्रेनकडे आपल्या सिग्नल जातात आणि जास्तीत जास्त दूध निर्मिती होत असते. मॅम, हल्ली एक संकल्पना येते की बेबी फ्रेंडली हॉस्पिटल्स. तर बेबी फ्रेंडली हॉस्पिटल्स ही संकल्पना काय आहे? सांगते, पण त्याच्या अगोदर जुळ्या मुलांचं एक थोडक्यात सांगते की बाळाला, दोन्ही बाळांना एकत्र पाजायला पाहिजे. मला मगाशी जी फुटबॉल पद्धत बघितली तशी, त्याचं एक महत्वाचं कारण असं, आईला सुद्धा त्याचा फायदा होतो की आईला एकाच वेळेला दोन्ही बाळांना पाजून होतं. आणि दुसरं असं की त्यातलं एखादं मूल जास्त वीक असलं आणि थोडंसं दुसरं जरा तंदुरुस्त असलं, जे बाळ जोरजोरात ओढायला लागतं तर दुसऱ्या बाजूला भरपूर दूध निघायला लागतं, तर त्या वीक बाळाला आपोआप दूध मिळायला लागतं आणि दोन्ही बाळांचं पोट एकाच वेळी भरल्यामुळे आईला सुद्धा रेस्ट करायला वेळ मिळतो. आता बेबी फ्रेंडली हॉस्पिटलचा महत्वाचा प्रश्न विचारला की बेबी फ्रेंडली हॉस्पिटल म्हणजे काय? तर हॉस्पिटलनी बाळाची काळजी करायची आहे. कुणाची काळजी करायची नाही? ते दूध कंपन्यांची काळजी करायची नाही, त्या दुसऱ्या कोणी जे विकायला येतात त्यांची काही काळजी करायची नाही, ते टीट्स वगैरे वापरायला येतात त्यांची काळजी करायची नाही. करायची काळजी कुणाची आहे? तर बाळाची काळजी करायची. तर त्याच्यामध्ये मी पहिलं सांगते की असं जेव्हा असतं बेबी फ्रेंडली हॉस्पिटल इनिशिएटिव्हचा अर्थ असा आहे की एखाद्या हॉस्पिटलनी आधीच अनाऊन्स करायचं आहे की आम्ही बेबी फ्रेंडली आहोत, आमच्याकडे अशा तऱ्हेने भुकटीचं दूध आम्ही बाळांना पाजत नाही, असं बोर्डवर लिहायला पाहिजे त्यांनी. दुसरं असं काय करायला पाहिजे, नुसतं बोर्डवर लिहून उपयोग आहे का? तर सगळ्यांचं ट्रेनिंग करायचंय. कुणाकुणाचं? तर तिथे असणाऱ्या डॉक्टर्सचं, नर्सेसचं, आयाबाईंचं, क्लास 3, क्लास 4 सगळ्यांचं. कारण एखादी बाई किंवा एखादं कोणी कुजबुजलं, अरे बाई हिला दूध नाही आहे, वरचं दूध पाजायला पाहिजे, तर ती बिचारी पोरगी घाबरते. बरोबर. तर त्यामुळे सगळ्यांचं ट्रेनिंग करायचंय. तसं करत असताना नुसतं फक्त लोकांचं, तिथल्या लोकांचं ट्रेनिंग नाही करायचंय, तर ती जेव्हा नाव घालते आणि अँटीनेटल चेकअपला जाते त्यावेळेला बरोबर नणंद असेल, आई असेल, सासू असेल, जे कोणी असेल त्यांच्या सकट सगळ्यांचं ट्रेनिंग करायचंय की जन्मल्या बाळावर तुमची काय जबाबदारी आहे, घरच्यांची काय जबाबदारी आहे, आपण हे कसं पुढे नेणार आहोत. बाळाला पहिले 6 महिने आपलंच दूध पाजून त्याला निरोगी ठेवायचंय, आजारी पडू द्यायचं नाहीये. हे फक्त आईची जबाबदारी नाहीये, तर संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी आहे, हे तिला सांगायचंय आणि त्या ANC मध्ये सगळ्यांना सांगायचंय. त्याच्याबरोबरच असं आहे की जेव्हा ती तिथं हॉस्पिटलमध्ये डिलिव्हरी होते तेव्हा पहिला स्पर्श देण्यासाठी, पहिल्यांदा दूध पाजण्यासाठी, इनिशिएट करण्यासाठी त्याला मदत करायची त्या महिलेला. असंच नाही सोडून द्यायचं, तुला शिकवलंय आता तुझं तू कर, तर ते करायचंय. तिला असणारे प्रश्न, प्रत्येक महिलेचे प्रश्न वेगळे असतात, तर तिच्या प्रश्नाकडे बघून तिला पुन्हा मदत करायची. शिवाय तिला जाताना सांगायचंय, तू घरी गेलीस तरी तुला काय काय वेगवेगळे प्रश्न आले तरी तू मात्र माझ्याकडेच येऊन विचारायचे. जसं मगाशी घुटीबद्दल विचारलं किशोरीनं, तसं विचारायचंय मला, असंच चालू नाही करायचंय. कारण घरच्या लोकांचं ट्रेनिंग झालं नसेल तर बिचारी म्हणतील की बाबा आमचं बाळ आजारी नको पडायला, म्हणून ते सांगत असतात. पण हे विचारल्याशिवाय कुठली गोष्ट. शिवाय अलीकडे बेबी फ्रेंडली हॉस्पिटल करण्यासाठी मदर सपोर्ट ग्रुप असतो. मदर सपोर्ट ग्रुप म्हणजे काय? अशा महिला ज्यांनी बालकांना जन्म दिलेला आहे पण त्यांनी व्हॉलेंटरीली असा विचार केलेला आहे की मला दुसऱ्या महिलांना शिकवायचंय, दुसऱ्या महिलांना माहिती द्यायची आहे. आणि असा मदर सपोर्ट ग्रुप आपल्या मुंबईमध्ये मला सांगायला खूप आनंद होतो की BPNI महाराष्ट्राने मुंबईमध्ये मदर सपोर्ट ग्रुपची संकल्पना इतकी पुढे नेऊन ठेवलेली आहे की या महिला, या माता ज्यांचं सायन्सचं एज्युकेशन झालेलं नाहीये, ज्यांनी BA, MCOM, BCOM असं केलेलं आहे, पण त्यांनी इच्छा दाखवली की मला पण शिकवायचंय, त्यांचं ट्रेनिंग डॉक्टर प्रशांत गानगल यांनी असं घेतलेलं आहे की एखादा निओनेटॉलॉजिस्ट काय समजावून सांगेल किंवा एखादा पिडियाट्रिशियन काय समजावून सांगेल, एखादा गायनेकोलॉजिस्ट काय समजावून सांगेल, अशा तऱ्हेने आपली अशी सुरुवात होते. मदर सपोर्ट ग्रुपची गरज कशासाठी आहे माहिती का? की ती येऊन तिने माहिती सांगितली तर त्या महिलेला ते घेण्यासाठी सोपं वाटतं.
आणि मदर सपोर्ट ग्रुप हा फार महत्वाचा आहे बेबी फ्रेंडली हॉस्पिटलसाठी. अगदीच. मी ह्याच्यात एक जोडायला अगदीच मॅम, इच्छिते. अगदीच. बेबी फ्रेंडली हॉस्पिटलचं सगळ्या हॉस्पिटल्समध्ये BPNI ट्रेनिंग देतं आणि मग ते ॲक्रेडेट होतं ते हॉस्पिटल. सगळेच हॉस्पिटल बेबी फ्रेंडली नाही आहेत. ओके. अजून टप्प्याटप्प्यानी आपल्या मुंबई शहरात टप्प्याटप्प्यानी बेबी फ्रेंडली हॉस्पिटल्स होत आहेत, म्हणजे ट्रेनिंग झाल्यावर होत आहेत. एक अजून त्याच्यात एक क्लॉज आहे की जे कुठलेही ब्रेस्ट फिडिंगचे कार्यक्रम करू आपण किंवा जे हॉस्पिटल असेल ते प्रोत्साहन कशाला देणार नाहीत, ते पावडरच्या कंपन्या ज्या आहेत, बेबी पावडर्सचे कंपनी, तर ते एक क्लॉज आहे त्याच्यात की वी आर नॉट सपोज, आपण त्यांच्याकडून कुठलंही स्पॉन्सरशिप घेणार नाही. ज्या कंपन्या बेबी फूड्स बनवतात त्यांच्याकडून काही स्पॉन्सर घेणार नाही आणि त्यांचाही आपण हे करणार नाही, ऍडव्हर्टाइजमेंट करणार नाही. अगदीच. प्रेक्षक हो, मॅमनी आपल्याला ब्रेस्ट फिडिंग म्हणजेच स्तनपान याबद्दल खूप चांगल्या पद्धतीने माहिती सांगितलेली आहे. मॅम, कामाक्षी मॅम आणि मृदुला मॅम, आपण इथे आलात आणि आम्हाला स्तनपानाबद्दल खूप चांगली माहिती दिली. त्याबद्दल प्रेक्षकांच्या वतीने आणि सह्याद्री वाहिनीच्या वतीने मी तुमच्या दोघींचेही आभार मानते. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद. थँक्यू. प्रेक्षक हो, 1 ऑगस्ट ते 7 ऑगस्ट हा जागतिक स्तनपान सप्ताह आहे. स्तन्य हे बाळाचं पहिलं अन्न आहे आणि 6 महिन्यापर्यंत फक्त आणि फक्त स्तनपान हेच बाळाचं जेवण असायला पाहिजे. याच्या व्यतिरिक्त पाणी किंवा मध किंवा इतर कुठलाही प्रकार देण्याची गरजही नसते आणि देऊही नाही. स्तनपान हा ह्याच्यावरती बाळाची वाढ होत राहते आणि 6 महिन्यानंतर तुम्ही बाकीच्या गोष्टींचा विचार करू शकता. मॅमनी आपल्याला ज्या काही प्रचलित अंधश्रद्धा किंवा गैरसमजुती आहेत त्या क्लिअर केलेल्याच आहेत. बाटलीचं दूध, पावडर्ड मिल्क वगैरे जे काही आहे ते शक्यतो टाळावं आणि मातेला आणि बाळाला सुद्धा स्तनपान करण्यासाठी घरातल्या लोकांनी नेहमी प्रोत्साहित करावं. स्तनपान हे एक नैसर्गिक प्रक्रिया आहे आणि त्यामुळे त्याच्यासाठी कुठलेही मेडिकेशन्स किंवा बाकीच्या गोष्टी करायची गरज नसते. केवळ वैद्यकीय सल्ल्याने आणि मातेच्या इच्छेने आनंदाने स्तनपान हे प्रवृत्त होत असतं. तर प्रेक्षक हो, आजचा हा आपला कार्यक्रम स्तनपानाबद्दल होता. मी आशा करते की तुमच्यापर्यंत खूप चांगला मेसेज गेलेला आहे. आरोग्य संपदा हा एक आरोग्यविषयक कार्यक्रम आहे आणि या कार्यक्रमामध्ये आपण आरोग्याविषयीच्या ज्या काही समस्या आहेत त्याच्यावरती विशिष्ट तज्ज्ञांना बोलवत असतो आणि त्यावरती चर्चा करत असतो. तेव्हा पुन्हा भेटूया पुढच्या बुधवारी एका नवीन विषयावर एका नवीन तज्ज्ञांसोबत. तोपर्यंत आनंदी राहा आणि आपल्या आरोग्याची काळजी घ्या. धन्यवाद.